आजची रेसिपी आहे सुरणाची भाजी। सुरण म्हणजे ते भुयार नाही हा, हे सुरण दिसतंय तुम्हाला। तर खास न येता आणि झणझणीत कशी बनवायची ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। हाय, मी स्नेहा आणि पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करत आहे मी एका नवीन ब्लॉग मध्ये। आणि आजची रेसिपी आहे गावरान सुरणाची भाजी, तेही माझ्या स्टाईल मध्ये। पण त्याआधी आपल्या चॅनलचे 100 पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स झालेले आहेत, त्यासाठी मी अगदी मनापासून ग्रेटफुल आहे। आणि ऑलमोस्ट त्यातले फ्रेंड्स आणि फॅमिलीच आहेत, आणि जे नवीन लोक आहेत त्यांना खूप खूप थँक्यू आणि सर्वांनाच थँक्यू। सर्वात पहिले सुरणाचे मोठे काप करून कुकरमध्ये 3-4 शिट्या करून घेते। सुरण शिजल्यावर मी त्याची सालं काढून अशा छोट्या पीसमध्ये कट करून घेतले। त्यानंतर आधी खडे मसाले भाजून घेते, मग 2 कांदे कापून तेलात छान ब्राऊन होतपर्यंत भाजून घेतले। इथे मी भाजलेले खडे मसाले, अद्रक लसूण, 1 टोमॅटो, कांदा आणि थोडं कोथिंबीर घेऊन याची पेस्ट करून घेतली। नंतर हे सुरणाचे काप तेलात तळून घेतले। आता त्याच कढईमध्ये तेल गरम झाल्यावर तेजपान आणि अर्धा चमचा जिरं घातला। त्यानंतर आपण केलेली पेस्ट घालून मिक्स करून घेतलं। चवीनुसार मीठ घातला आणि 5-6 मिनिटं मसाला चांगला तेल सुटेपर्यंत शिजवून घेतला। आता मिक्सरच्या पॉटमध्ये पाणी घालून इथेच आपण पावडर मसाले घालू। तुम्हाला जेवढं तिखट आवडते त्यानुसार तिखट घाला। मी 2.5 ते 3 चमचे तिखट घातला। अर्धा चमचा गोडा मसाला, मसाल्यांच्या भाज्यांमध्ये गोडा मसाल्याची खूप छान टेस्ट येते। त्यानंतर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला घातला। ही मसाल्याची पेस्ट घालून पुन्हा आपण 4 ते 5 मिनिटं शिजवून घेऊ। इथे तुम्ही बघू शकता मसाल्याचा रंग किती छान आला आहे। यात मी आता 1.5 ते 2 ग्लास पाणी घालते आणि उकळी येईपर्यंत शिजवून घेते। हे बघा, मस्त उकळी आलेली आहे। मी सुरणाचे काप घालते आणि सुरण थोडं मऊ होईपर्यंत झाकण ठेवून शिजवून घेते। सुरण आपण आधीच फ्राय करून घेतला होता, आता त्याला फक्त थोडं मऊ होऊ द्यायचे आहे। तुम्हाला जसा रस्सा आवडतो तसे तुम्ही पातळ किंवा घट्ट ठेवू शकता, मला हे बरोबर वाटत आहे। आता यातला सर्वात हिरो इन्ग्रेडियंट म्हणजे लिंबू। लिंबामुळेच याला खाज येत नाही। मी अर्ध्या लिंबाचा रस घालते आणि बस 2-3 मिनिटात गॅस बंद करते। सर्वात शेवटी कोथिंबीर घातला आणि तयार आहे आपली मस्त झणझणीत चमचमीत सुरणाची भाजी। अशाच नवीन चविष्ट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि ही रेसिपी कशी वाटली किंवा तुम्हाला अजून कोणती रेसिपी पाहायची आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, मी त्यावर जरूर व्हिडिओ बनवेल। तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। थँक्यू।